नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज मौजे रेटरी धरणी ते भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानामध्ये एक दोन तुफान वेगाने गाड्या पळाल्या. प्रथम गाडी म्हणजे घोट सर्जा आणि लखनची गाडी. ती गाडी एक चांगलीच गाडी आहे आणि आज तुफान वेगाने पळाली. आणि तशीच दुसरी गाडी म्हणजे बकासूर आणि एम नाना यांचा राजा. जर भावांनो दोन्ही गाडी एका सेमीमध्ये लागले तर कोण निकाल घेईल या तुम्ही नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आणि भावांनो एक अपडेट देणार आहे, या दोन्ही गाड्यापैकी कोणती गाडी सर्वात फास्ट गटपात झालेली आहे, किती सेकंडमध्ये गटपात झालेली आहे हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो प्रथम सांगतो घोट सर्जा आणि लखन. भावांनो काय स्पीड लागलं या गाडीला आणि आज रान मातीचं त्यामुळे एक चांगली गाडी पळाली, काय हरकत नाही. आणि किती सेकंडमध्ये गटपात झाली असेल तर भावांनो 22.28 सेकंडमध्ये घोट सर्जा आणि लखन ही गाडी गटपास झालेली आहे भावांनो. तसाच बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला तर भावांनो आपला बकासूर 23.25 सेकंडमध्ये आपला बकासूर गटपात झालेला आहे. म्हणजेच काय 1 सेकंदाचा फरक आहे फक्त. आणि नक्कीच सेमीला दोन्ही गाड्यांना स्पीड वाढतील, दोन्ही गाडी तुफान वेगाने पळतील सेमीला. तर नक्कीच भावांनो कोण होणार या दोन्ही लढतीपैकी एक म्हणजेच या दोन्ही जोडीपैकी जर एका सेमीमध्ये लागले तर कोण होईल फायनलसाठी पात्र, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.